आज आपण टेक्निकल अनालिसिस स्टार्ट करू. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय असते? आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे एक प्रकार काय करतो आपण जी प्राइसची मुवमेंट आहे, पास्टमध्ये झालेली जी प्राइसची मुवमेंट आहे, त्याचं अनालिसिस करतो आणि फ्युचरमध्ये होणाऱ्या प्राइसच्या मुवमेंटचा फोरकास्टिंग करतो. आता मार्केटमध्ये कसं राहते, आपण मार्केटमध्ये पार्टिसिपंट पाहिले होते. आता आशिष सरला माहिती आहे, आता तू आज नवीन आहे, तुला मी रेकॉर्डेड लिंक पाठवून देईल, तू ते बघशील. आयपीओचं अनालिसिस कसं करायचं वगैरे, फंडामेंटल कशी रीड करायची, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या झालेल्या आहे. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण स्पेशल सेशन घेऊ त्यासाठी. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे कसं असते, आता आपल्या मार्केटमध्ये पार्टिसिपंट आहे, एक एफआयज आहे, एक डीआयज आहे. म्हणजे असे एफआयज आणि डीआयज दोन इन्स्टिट्यूशन आहे, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल पार्टिसिपेंट म्हणतो. आणि एक एक आपण पब्लिक, रिटेल पब्लिक, एक कंपनीचा प्रमोटर असतो. आता मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात रिटेल लोक आणि एफआयज आणि डीआयएस. तर मोस्टली ट्रेडिंग मध्ये ऍक्टिव्ह असतात एफआयज. आता एखादा स्टॉक आहे, त्या स्टॉकमध्ये जर कोणती मूव्ह यायची असेल तर ते रिटेल पब्लिक नाही आणू शकत. ते मूव्ह जे आणतात ते मूव्ह आणतात एफआयज किंवा डीआयएस. आता एखादा एफआयज आहे किंवा डीआयएस आहे, त्याला जर एखाद्या स्टॉकमध्ये 1,000 करोड 10,000 करोडची जर बाईंग करायची असेल, तर तो आपल्यासारखा वन स्ट्रोक मध्ये ऍट अ टाइम बाईंग किंवा सेलिंग पण नाही करू शकत. आता त्याला बाय करायचं आहे, त्याने जर आपल्यासारखी, आपण जसं वन स्ट्रोक मध्ये ऑर्डर टाकतो, डायरेक्ट ऑर्डर टाकतो, ऑर्डर प्लेस करतो, आपल्याला शेअर बाय करायचा, बाय होऊन जाते, सेल करायचा आहे, सेल होऊन जाते. पण जर समजून घ्या एफआयज ला, एखादा एफआयज किंवा एखादा डीआयएस आहे, तुझा म्युच्युअल फंड वाला आहे, म्युच्युअल फंड वाला डीआयएस मध्येच येतो, डीआयएसच्या कॅटेगरीमध्ये. आता त्याला 10,000 करोडची किंवा 1,000 करोडची समजून घ्या, एवढी जरी बाईंग करायची असेल तर तो वन स्ट्रोक मध्ये आपल्यासारखी डायरेक्ट ऑर्डर प्लेस नाही करू शकत. त्याला एका सिस्टमॅटिक मॅनरनी बाईंग किंवा सेलिंग करावं लागते. किंवा तो जर आपल्यासारखा डायरेक्ट ऑर्डर प्लेस करत, ते काय होणार, तो स्टॉक होऊ शकते त्याने जर खूप मोठी ऑर्डर टाकली तर काय होणार, अचानक मध्ये मार्केटमध्ये डिमांड वाढून जाणार, सप्लाय कमी राहणार, त्यामुळे त्या स्टॉकची प्राइस वर जायला सुरुवात होऊ शकते. तो स्टॉक एका दिवशी 30-40% 50% पण वर जाऊ शकतो त्या इन्स्टिट्यूशनच्या एका ऑर्डरमुळे. त्यामुळे हे लोक काय करतात, हे लोक एका सिस्टमॅटिक मॅनर बाईंग करतात किंवा सेलिंग करतात. त्यांनी जर सेलिंग ऑर्डर जरी सेम टाकली, त्याच्यापाशी जमून काय 1,000 करोड किंवा 10,000 करोडची ओढली गेली, त्यांचा सेल ऑर्डर जर डायरेक्ट पंच केली तर तो स्टॉक क्रॅश होऊन जाणार. आणि त्याला पण, जो इन्स्टिट्यूशन बाय किंवा सेल करत आहे, त्याला ज्या प्राइसवर बाय किंवा सेल करायचे आहे त्याला पण ते प्राइस मिळणार नाही. कारण की तो सेल ऑर्डर टाकेल तर अचानक सप्लाय वाढून जाईल, तो बाय ऑर्डर टाकेल तर अचानक डिमांड वाढते. त्यामुळे हे लोक काय करतात, हे लोक एका सिस्टमॅटिक मॅनरने बाईंग किंवा सेलिंग करतात. आता हे जे सिस्टमॅटिक मॅनरने बाईंग किंवा सेलिंग करतात, त्यांची बाईंग होऊ शकते एखाद्या स्टॉकमध्ये, त्यांना मोठी बाईंग करायची आहे तर मोठी बाईंग यांची होऊ शकते 2 महिने 3 महिने 5-5 6-6 महिने पण यांची बाईंग मार्केटमध्ये चालते. तर यांचे जे बाईंग आणि सेलिंग चालतात मार्केटमध्ये, याची जी फुटप्रिंट आहे, म्हणजे एक प्रकार त्यांच्या पावलाचे निशाण आपल्याला ह्या चार्टवर दिसतात. तर तेच त्यांचे जे फुटप्रिंट आहे, त्यांचं आपण अनालिसिस करून जे फ्युचरमध्ये प्राइसची मुवमेंट होणार आहे त्याचं फोरकास्टिंग करतो, यालाच टेक्निकल अनालिसिस. जसं आपला हवामान विभाग पण सेम काम करतो. आपला हवामान विभाग काय करतो, वेदरचं फोरकास्टिंग करतो, हवामानाचा अंदाज लावतो, हवामानाचं प्रेडिक्शन नाही करत. प्रेडिक्शन आणि फोरकास्टिंग मध्ये एक सिंपल फरक आहे की फोरकास्टिंग मध्ये आपण काय करतो, पाचचा काहीतरी डेटा घेतो आणि त्या डेटाच्या बेसवर काहीतरी फ्युचरमध्ये होणाऱ्या गोष्टीबद्दल काहीतरी भविष्यवाणी करतो. पण जर कोणत्या एखाद्या भविष्यवाणीला डेटाचा आधार नसेल, कोणत्याच डेटाचा सपोर्ट नसेल, आणि जर डायरेक्ट कोणी जर म्हणून राहिलं की भविष्यामध्ये असं होऊ शकतं, तर ते झालं प्रेडिक्शन. फोरकास्टिंग मध्ये काहीतरी अंदाज लावतो. आता हवामान विभाग आपलं काय करते की हवामान विभागाविषयी डेटा असतो जुना, खूप वर्षाचा. आपला हवामान विभाग जवळपास 100 वर्षापेक्षा जुना आहे. त्याच्याजवळ डेटा आहे की कोणत्या एरियात किती सेंटीमीटर पाणी पडणार, याचा त्यांच्याविषयी डेटा असा आहे की ते काय करतात की हवेचा दाब कोणत्या एरियात किती आहे आणि हवेची आर्द्रता किती आहे, त्यावरून ते आयडिया लावतात की एवढी या एरियात हवेचा दाब आहे सध्या आणि हवेची आर्द्रता आहे. त्यावरून ते होणाऱ्या फ्युचरमध्ये होणाऱ्या तिच्या वेदरचा फोरकास्टिंग करता की इथे एवढा पाऊस पडू शकतो, असं हवामान राहू शकते. अशाच प्रकारे आपण मार्केटमध्ये काय करणार, पास्टमध्ये झालेल्या प्राइसच्या मुवमेंटचं अनालिसिस करून फ्युचरमध्ये काय होऊ शकते अशा प्राइसचं आपण फोरकास्टिंग करणं एक प्रकारे. तर अशा प्रकारे आपलं टेक्निकल अनालिसिस वर्क करतं. तर टेक्निकल अनालिसिस मध्ये काय करणार आपण, काही असे चार्ट पॅटर्न्स आहेत जे रिपीटेडली मार्केटमध्ये आपल्याला होताना दिसतात. म्हणजे पास्टमध्ये ते चार्ट पॅटर्न बनल्यावर अशा प्रकारची एका विशिष्ट प्रकारची मुवमेंट आलेली, तर फ्युचरमध्ये पण तेच टाईपचे चार्ट पॅटर्न बनल्यावर त्याच टाईपची मुवमेंट येऊ शकते. कारण की ते जे चार्ट पॅटर्न आणि ते जे मूव्ह येणार, ते मूव्ह कशामुळे येणार, ते एफआयएस आणि डीआयच्या बाईंग आणि सेलिंगच्या ऍक्शनमुळे. तर ते आणि बाईंग आणि सेलिंग करतात, त्याची बाईंग सेलिंग सिस्टमॅटिक मॅनर नसते, आपल्यासारखी कुठे पण बाय नाही करत आणि कुठे पण सेल नाही करत. तर त्यामुळे ते आपण चार्टवर ओळखू शकतो. तर आता त्यांची मुवमेंट, बाईंग सेलिंगची मुवमेंट आपल्याला चार्टवर रीड करायसाठी आपल्याला लागेल चार्ट. म्हणजे प्राइसची जी मुवमेंट आहे, ते प्राइसची मुवमेंट आपल्याला ऑब्झर्व करण्यासाठी लागेल चार्ट. तर चार्टसाठी आपण यूज करणार, आता एक मिनिट मी याला झूम करतो. आता चार्ट आपल्यापाशी दोन प्रकारचे,
खूप साऱ्या प्रकारचे चार्ट येतात. आता एक येतो लाईन चार्ट, आता एक येतो लाईन चार्ट. आता हा लाईन चार्ट आहे. आता या लाईन चार्टवर काय करतात, लाईन चार्टवर काय केलं जाते, फक्त क्लोजिंग प्राइस मिळते आपल्याला. आता हा लाईन चार्ट कसा बनलेला आहे, आज जसं आजची क्लोजिंग, कालची क्लोजिंग, त्या आधीच्या दिवसची क्लोजिंग, क्लोजिंग टू क्लोजिंग हा लाईन चार्ट बनवलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे मार्केट जेव्हा ओपन होते तेव्हा आपल्याला फक्त क्लोजिंग प्राइसेस नाही भेटत, आपल्याला भेटतात चार प्राइस. एक सगळ्यात सुरुवातीला आपल्याला भेटते ओपनिंग प्राइस, मार्केट ओपन झाला. जसं आपलं प्री ओपनिंग सेशन असतं आपल्या मार्केटमध्ये, प्री ओपनिंग सेशन असते 9 वाजल्यापासून तर 9 वाजून 8 मिनिटापर्यंत. आता 9 ते 9:08चं जे प्री ओपनिंग सेशन आहे त्यामध्ये मिळते आपल्याला ओपनिंग प्राइस. आता ओपनिंग प्राइस मिळाला 9:15ला नॉर्मल आपलं ट्रेडिंग सेशन चालू होते. 9:15 ते 3:30 या दरम्यान आपल्याला मार्केटचा ज्या दिवसचा जो हायेस्ट पॉईंट असेल तो हाय मिळतो आणि त्या दिवसचा जो लोएस्ट पॉईंट असतो तो लो मिळतो. आणि त्यानंतर 3:30 वाजता आपल्याला मिळते क्लोजिंग प्राइस, आपल्याला चार प्राइस मिळते. तर लाईन चार्टचा एक रिस्ट्रिक्शन आहे की लाईन चार्ट आपल्याला चार प्राइस दाखवत नाही. त्यासाठी युज केला जातो बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट. आता बार चार्ट मध्ये जर पाहिला, आता हा बार चार्ट आहे. आता या बार चार्ट मध्ये ऑब्झर्व करा, तो जो त्या दिवसाचा हायेस्ट पॉईंट आहे, या बारचा जो हायेस्ट आहे तोच त्या दिवसाचा हायेस्ट पॉईंट आहे. आता जो त्या बारचा लोएस्ट पॉईंट आहे तोच त्या दिवसाचा लोएस्ट पॉईंट. आता जी ओपनिंग प्राइस आहे ती ओपनिंग प्राइस दाखवली आहे लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला जे दांडी दिसत आहे बारला ते आहे त्या दिवसची ओपनिंग प्राइस, आणि राईट साईडला जे दांडी दिसतात ते आहे क्लोजिंग प्राइस दोन्ही बारला. आता पहिल्या बारला पहिला बार ग्रीन दाखवली. हा सर, पहिल्या बारला काय, जी ओपनिंग प्राइस आहे, जी आपली लेफ्ट साईडची दांडी आहे ती खाली दाखवली आहे आणि राईट साईडची दांडी वर दाखवली आहे. म्हणजे खाली ओपन झालं आणि वर क्लोज झालं, त्यामुळे त्याचा कलर ग्रीन दाखवला. म्हणजे त्या दिवशी पॉझिटिव्ह क्लोजिंग झाली. म्हणजे ओपन खाली झाला, क्लोज वर झाला, म्हणजे त्या दिवशी पॉझिटिव्ह दिवस होता. आता या इकडे पहा दुसऱ्या बारमध्ये जो आपला लेफ्ट साईडचा बार आहे तो वरत दाखवलेला आहे आणि राईट साईड वाला बार खाली दाखवलेला आहे. म्हणजे ओव्हर ओपनिंग झाली, खाली क्लोजिंग झाली, अशा प्रकारचा एक बार चार्ट येतो. आता या बार चार्ट पेक्षा आणखी एक फेमस चार्ट आहे. आता हा बार चार्ट जो आहे त्याच चार्टवर बनवला आहे, त्याला म्हणतात कॅन्डलस्टिक चार्ट. आता कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये बघा, आता कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये, हॅलो, हा आता दिसत हा आशिष सर काय म्हणतो, दिसत नव्हतं काही तुमचं ते आपलं PP. आता दिसत आहे ना, की झूम करू याला. हो आता दिसत आहे. ठीक, आता पहा, आता ह्या बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये फरक पडला आहे. आता बार चार्ट मध्ये काय होतं, जो ओपन आणि क्लोज होता ओपनिंग प्राइस ते आपल्याला त्या बारला दांडीने दाखवली होती. लेफ्ट साईडला जी दांडी होती ती ओपनिंग प्राइस होती आणि राईट साईडला जी दांडी होती ती क्लोजिंग प्राइस होती. आता जी ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस आहे ती या कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये काय दाखवली, या कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये दाखवलेली आहे. ही जी आपल्याला बॉडी दिसत आहे, हा जो पोर्शन दिसत आहे ज्याला बॉडी म्हणतात कॅन्डलमध्ये, ही जी कॅन्डलची बॉडी आहे जी ओपन आणि क्लोजच्या मधात बनलेली आहे, आणि ओपन आणि क्लोजच्या बाहेरची जी पण प्राइस आहे त्याला शॅडो म्हणतात. आता एक मिनिट आपण पेंट वर पाहू. आता कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये काय केलेलं आहे त्यांनी समजून घ्या. जी ओपन आणि क्लोज प्राइस आहे ती अशा याने दाखवलेली आहे, ज्याला आपण म्हणतो बॉडी. कॅन्डलची ही झाली बॉडी, त्याला म्हणणार आपण बॉडी. म्हणजे जी ओपन आणि क्लोजचा जो डिफरन्स असतो त्याला म्हटलं जाते बॉडी. ओपन आणि क्लोज प्राइस म्हणजे कॅन्डलची बॉडी. आता जो बॉडीच्या बाहेरचा पार्ट असतो, आता हा बॉडी म्हणजे काय होणार, ओपन आणि क्लोज. ओपन आणि क्लोजचा जो फरक आहे तो आपल्याला दिसणार बॉडी, आणि त्याच्या बाहेर जो प्राइस त्या दिवशी हाय मारेल आणि एक लो मारेल तो दाखवणार आपण अशा दांडीने, त्याला म्हटलं जाते शॅडो. म्हणजे आता ओपन आणि क्लोजची जी बॉडी बनणार त्या बॉडीच्या बाहेर जी पण प्राइसची मुवमेंट होणार ती प्राइसची मुवमेंट दाखवली जाणार या अशा शॅडोनी, या अशा लाईननी, ज्याला म्हटलं जाते शॅडो. शॅडो पण म्हणू शकता, कोणी वीक पण म्हणते, कोणी याला शॅडो पण म्हणते किंवा कोणी वीक पण म्हणते. आता आपण याला शॅडो म्हणू. आता जर समजून घ्या, कॅन्डलचा ओपन प्राइस खाली आहे आणि क्लोजिंग प्राइस वर आहे, तर त्या दिवशी ती कॅन्डल काय असणार, पॉझिटिव्ह असणार. म्हणजे खाली ओपन झाला वर क्लोज झाला कॅन्डल पॉझिटिव्ह. सर वर ओपन झाला खाली क्लोज झाला तर कॅन्डल निगेटिव्ह. एक मिनिट मी काढून जातो. आता समजून घ्या, कन्सिडर करा की ही कॅन्डल खाली ओपन झाली,
हा ओपनिंग प्राइस आहे आणि ही क्लोजिंग प्राइस आहे. म्हणजे ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल असणार पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह कॅन्डल आपल्याला माहिती आहे की ग्रीन कलरने दाखवल्या जाते. पॉझिटिव्ह कॅन्डल ग्रीन कलरने दाखवल्या जाते. आता जी निगेटिव्ह कॅन्डल आहे तिचं काय राहणार, तिची ओपन वर राहणार. म्हणजे समजून घ्या एखादी कॅन्डल निगेटिव्ह आहे. आता या कॅन्डलचा समजून घ्या की ओपन वर झाला, क्लोज खाली झाला. हा समजून घ्या त्या दिवसचा काहीतरी एखादा हायस्ट पॉईंट असेल, हा एखादा लोएस्ट पॉईंट असेल. आता समजून घ्या या कॅन्डलचा ही वरची ओपनिंग प्राइस आहे, म्हणजे ओपन वर झाला आणि क्लोज खाली झाला. तर ही कॅन्डल असणार निगेटिव्ह, कारण की ओपनिंग प्राइस पेक्षा क्लोजिंग प्राइस खाली आहे. याचा अर्थ ती कॅन्डल निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह कॅन्डलला आपल्या मार्केटमध्ये रेडने दाखवलं जाते. आता वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाने होऊ शकते, वेगवेगळ्या रंगाने दाखवलं जाऊ शकते. कोणी ग्रीन कॅन्डलला ब्ल्यू कॅन्डलनी पण दाखवतात. याच्या आधी जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट काम चालत होतं तेव्हा ही जी ग्रीन कॅन्डल आहे या कॅन्डलला व्हाईट कॅन्डल म्हणत होते आणि ही जी रेड कॅन्डल याला ब्लॅक कॅन्डल म्हणत होते. व्हाईट आणि ब्लॅक कलरनी पण दाखवत होते. आता ग्रीन आणि रेड कलरने दाखवतात. म्हणजे ओपन वर असेल आणि क्लोज खाली असेल तर कॅन्डल निगेटिव्ह, ओपन खाली असेल क्लोज वर असेल तर निगेटिव्ह, तर मार्केट पॉझिटिव्ह. आता समजून घ्या की मार्केट एखाद्या दिवशी पॉझिटिव्ह मध्ये क्लोज होऊ शकते आणि कॅन्डल निगेटिव्ह बनू शकते. ते कसं, आता एक मी लाईव्ह चार्टवर एक्झाम्पल देतो. तर तसा एचडीएफसी बँकचं उदाहरण. आता आपण पाहिलं होतं की प्री मार्केट ओपनिंग सेशनमुळे मार्केट गॅप अप पण ओपन होऊ शकते, काल आपण पाहिलं होतं, आणि मार्केट गॅप डाऊन पण ओपन होऊ शकते. मग तुला प्री मार्केट ओपनिंग सेशन, गॅप अप गॅप डाऊन कसं मार्केट होतात हे गोष्टी आयडिया आहे का काही याबद्दल? आयडिया प्री मार्केट 9 वाजता 9 ते 7 मिनिटापर्यंत, तेव्हा खूप सारे ऑर्डर्स असतात. तर मग ते सगळे ऑर्डर ऍट अ टाइम एक्झिक्यूट होते, त्यामुळे मग ते ऍव्हरेज प्राइस काढला किंवा जाते. मोठी मोमेंटम दाखवते फर्स्ट कॅन्डल. त्याची ऍव्हरेज प्राइस काढला जाते. आता जर ती ऍव्हरेज आहे 9 ते 9 वाजून 8 मिनिटाची, ती जर ऍव्हरेज कालच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा जर वर आली तर मार्केट होणार गॅप अप ओपनिंग. आणि ती जर ऍव्हरेज प्राइस कालच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा जर खाली आली तर मार्केट होणार गॅप डाऊन. आता इथे पहा काय झालेलं आहे, इथे मार्केट पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झालेलं या दिवशी. आता मी ज्या ठिकाणी कर्सर ठेवलेला आहे मी झूम करतोय. आता मी इथे कर्सर ठेवलेला आहे. या दिवशी जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे वरत आपल्याला दिसत आहे, हे इथे वर जो कर्सर आहे माझा इथे दिसत आहे. इथे ओ इजिकल टू दिसत आहे, एच इजिकल टू दिसत आहे, एल इजिकल टू दिसत आहे आणि सी इजिकल टू प्राइस दिसत आहे. ओ म्हणजे ओपनिंग प्राइस, एच म्हणजे त्या दिवसचा हाय, एल म्हणजे त्या दिवसचा लो आणि सी म्हणजे त्या दिवसची क्लोजिंग प्राइस. आणि त्याच्यामुळे प्लस मायनसचा हा फिगर येत आहे. म्हणजे कालच्या क्लोजिंग प्राइस पासून आजची क्लोजिंग कुठे आहे तो फिगर दाखवतो. आजच्या क्लोजिंग आणि कालच्या क्लोजिंग मधला जो डिफरन्स आहे तो दाखवत आहे. आणि त्याच्यापुढे पर्सेंटेज वाईज गेन आणि लॉस दिसत आहे. आता मी या कॅन्डलवर ठेवलं तर ही कॅन्डल ओपन झाली 1791 ला आणि क्लोज झाली 1768 ला. म्हणजे ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस यामधला जो फरक आहे तो निगेटिव्ह मध्ये आहे. म्हणजे वर ओपन झालेला आहे, खाली क्लोज झालेला आहे, त्यामुळे ती कॅन्डल बनलेली आहे निगेटिव्ह. पण जर त्याच्या बाजूला जर पाहिलं, क्लोजच्या बाजूला +38 दिसत आहे आणि 2.20% पॉझिटिव्ह मध्ये मार्केट दिसत आहे. हे कशामुळे? कारण की कालची जी क्लोजिंग प्राइस होती आणि आजची क्लोजिंग प्राइस आहे त्यामधला जो फरक आहे तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह मध्ये पण क्लोज होऊ शकते आणि कॅन्डल निगेटिव्ह पण बनू शकते. यावरून आपल्याला समजते की इथे मार्केट पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झालेलं आहे. या दिवशी हा एचडीएफसी बँकेचा चार्ट आहे. एचडीएफसी बँक 2.20% म्हणजे 38 पॉईंट वर क्लोज झाला कालच्या क्लोजिंग पेक्षा, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झाला. तरी पण त्या दिवशी कॅन्डल निगेटिव्ह बनली. त्याच्यामुळे की खूप मोठा गॅपअप झाला होता आणि गॅपअप होऊन थोडासा खाली आला तो आणि कालच्या क्लोजिंग पेक्षा तरी पण खाली येऊन वर ओपन झाला होता. म्हणून या दिवशी एचडीएफसी बँकचा स्टॉक पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झाला पण कॅन्डल निगेटिव्ह. म्हणजे असं पण होऊ शकते कॅन्डल निगेटिव्ह होऊ शकते आणि स्टॉक पॉझिटिव्ह मध्ये पण क्लोज होऊ शकते. क्लिअर आहे सर बेल सर? एक वेळा सांगा सर. आता आपण काल पाहिलं होतं की प्री ओपनिंग सेशन असते 9 ते 9 वाजून 8 मिनिटाचं. आता आपण पाहिलं होतं त्यात आपण फक्त मार्केट ऑर्डर टाकू शकतो, त्यात आपण लिमिट ऑर्डर नाही टाकू शकत. आता रात्रभरात जर काही एखाद्या स्टॉक बद्दल जर पॉझिटिव्ह न्यूज आली तर लोक काय करतात, लोक प्री ओपनिंग सेशन मध्येच बाईंग ऑर्डर टाकतात मार्केट प्राइसला. किंवा जर एखाद्या स्टॉक बद्दल निगेटिव्ह न्यूज आली तर लोक सेलिंग ऑर्डर टाकतात त्या स्टॉक बद्दल.
आता जर समजून घ्या एखाद्या स्टॉक बद्दल पॉझिटिव्ह न्यूज असेल किंवा ग्लोबल सेंटिमेंटचा पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह काहीतरी आलं तर लोक काय करणार, प्री ओपनिंग जो सेशन आहे आपला 9 ते 9:08 जो सेशन होईल, त्या सेशन मध्ये काय करतात की मार्केट ऑर्डर टाकणार, मार्केट बायची ऑर्डर टाकणार. आता जर त्या सेशन मध्ये जर फक्त बायच्या ऑर्डर जास्त झाल्या सेलच्या ऑर्डर पेक्षा, म्हणजे एक प्रकार काय होणार, डिमांड वाढणार, सप्लाय कमी राहणार, आणि जी ऍव्हरेज प्राइस निघणार, ऍव्हरेज ट्रेडेड प्राइस, म्हणजे त्याच्या सेशनमध्ये प्री ओपनिंग सेशन म्हणजे ट्रेडिंग होणार, त्याची जी ट्रेडिंगची ऍव्हरेज प्राइस निघणार, ती ऍव्हरेज प्राइस निघणार कालच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा वर निघू शकते. आता कालच्या क्लोजिंग पेक्षा जर ऍव्हरेज प्राइस वर आली तर मार्केट होणार गॅप अप ओपनिंग. म्हणजे कालच्या क्लोजिंग पेक्षा जर आजची ओपनिंग वर निघाली, म्हणजे 9 ते 9:08 जो आपला सेशन आहे त्यामध्ये जर कालच्या क्लोजिंग पेक्षा जर वरच ओपनिंग प्राइस जर आली, ऍव्हरेज प्राइस जर त्या दिवशी जे ट्रेडिंग झाली त्या प्री ओपनिंग सेशन मध्ये त्याची ऍव्हरेज प्राइस जर कालच्या क्लोजिंग पेक्षा वर आली तर मार्केट होणार गॅप अप. आणि त्या प्री ओपनिंग सेशन मध्ये कालच्या क्लोजिंग पेक्षा जर प्राइस खाली निघाली तर मार्केट होणार गॅप डाऊन. आता दुसऱ्या दिवशी पाहिजे का झाला, इथे हा स्टॉक गॅप डाऊन ओपन झाला आणि ती कालची क्लोजिंग पहा किती होती, इथे कर्सरवर मी क्लिक करतो, सी इज इक्वल टू पाहिजे, सी इज इक्वल टू ऑब्झर्व करा. या दिवशी क्लोजिंग आहे 1768. त्यानंतर या दिवशी त्याच्या नेक्स्ट डे ओपन झालेला आहे तो ओ इज इक्वल टू 5, सगळ्यात पहिल्याला ओ लिहिलेला आहे. 1768 क्लोज झाला, त्यानंतर ओपनच झाला तो 1759. म्हणजे अगोदरल्या दिवसच्या क्लोजिंग पेक्षा याची या दिवशी ओपनिंग प्राइस खाली आली, म्हणजे त्या दिवशी या दिवशी स्टॉक, ज्या दिवशी मी कर्सर ठेवलेला आहे, या दिवशी हा एचडीएफसी बँक गॅप डाऊन ओपन झाला. त्यानंतरच्या नेक्स्ट डेला पण गॅप डाऊन ओपन झाला, कारण की या दिवशी क्लोजिंग प्राइस पहा किती आहे, ज्यावर मी कर्सर ठेवलेला आहे आता 1727. आणि त्यानंतरचा नेक्स्ट डे जो आहे, नेक्स्ट डे त्याची क्लोजिंग प्राइस दिसत आपल्याला 1748, 1648. 1727 आणि 1648 खूप मोठा फरक आहे, निगेटिव्ह फरक आहे. म्हणजे आपण या दिवशी म्हणू शकतो की या दिवशी स्टॉक गॅप डाऊन झाला कंटिन्युअस. पण या दिवशी पाय, या दिवशी जी ग्रीन कॅन्डल दिसत आहे, त्याच्यानंतर जी नेक्स्ट रेड कॅन्डल दिसत आहे, या दिवशीची क्लोजिंग प्राइस होती 1730. म्हणजे 2 जुलैची क्लोजिंग प्राइस होती 1730 आणि त्यानंतर 3 जुलैला तो ओपन झाला 1791ला. पण क्लोज पहा कितीला झाला, क्लोज झाला 1768 आणि 2 जुलैची क्लोजिंग प्राइस 1730, यामधला जो डिफरन्स आहे, 3 जुलैची क्लोजिंग प्राइस 1768 आणि 2 जुलैची क्लोजिंग प्राइस 1730, यामधला जो फरक आहे तो फरक आहे पॉझिटिव्ह. म्हणून या दिवशी एचडीएफसी बँकेचा स्टॉक पॉझिटिव्ह होता, पण कॅन्डल तरी निगेटिव्ह आहे. समजला का सर? हो. म्हणजे त्या दिवशी स्टॉक पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झाला की निगेटिव्ह मध्ये क्लोज झाला, हे आपण डिसाईड करू अगोदरल्या दिवशी क्लोजिंग आणि आजच्या क्लोजिंग बरोबर. अगोदरल्या दिवशी क्लोजिंग आणि आजच्या दिवशी क्लोजिंग एकामेकापेक्षा वर आहे तर त्या दिवशी मार्केट पॉझिटिव्ह आहे. जसं अगोदर दिवशी क्लोजिंग आणि आजची क्लोजिंग कालच्या क्लोजिंग पेक्षा खाली आहे तर माझ्या दिवशी मार्केट निगेटिव्ह आहे. पण कॅन्डल हे कालची क्लोजिंग आणि आजची क्लोजिंग नाही कन्सिडर करत, कॅन्डल कन्सिडर करते आजचीच ओपनिंग आणि आजचीच क्लोजिंग. म्हणजे कॅन्डल जे बनणार ते सेम दिवसची ओपनिंग आणि सेम डेची क्लोजिंग, आज जे ओपन झालं आणि आजची क्लोज झाला तेच प्राइस मिळून कॅन्डलची बॉडी बनणार. आता आजची ओपनिंग आणि आजची क्लोजिंगचं एकामेकापेक्षा खाली असेल तर कॅन्डल निगेटिव्ह बनेल. आजची ओपनिंग आणि आजची क्लोजिंग यापेक्षा वर असेल, क्लोजिंग ओपनिंग पेक्षा क्लोजिंग वर असेल तर कॅन्डल पॉझिटिव्ह बनेल. आता इथे ओपनिंग पेक्षा क्लोजिंग खाली आहे म्हणून कॅन्डल निगेटिव्ह बनते, पण कालच्या क्लोजिंग पेक्षा या दिवशी क्लोजिंग वर होती म्हणून या दिवशी एचडीएफसी बँकचा स्टॉक पॉझिटिव्ह म्हणजे होता. सेम निगेटिव्ह मध्ये पण होऊ शकते. तर निगेटिव्ह वाला एक्झाम्पल, एखाद्या दिवशी स्टॉक गॅप डाऊन पण होऊ शकतो, पण तरी एक मिनिट, निगेटिव्ह वाला एक्झाम्पल आहे का इथे? निगेटिव्ह वाला एक्झाम नाही, म्हणजे एखाद्या दिवशी स्टॉक निगेटिव्ह मध्ये क्लोज होऊ शकतो तरी पण कॅन्डल ग्रीन बनवू शकते. एक मिनिट, इथे नाही एक्झाम्पल. आपल्याला हे एक्झाम्पल निफ्टीमध्ये दिसणार, निफ्टीमध्ये ते एक्झाम्पल लागू शकतो. म्हणजे असं जसं एचडीएफसी बँकमध्ये पाहिलं त्याच्या अपोजिट पण बनवू शकतो. आता हा चार्ट आहे, या दिवशी पहा, हा 24 जुलैचा चार्ट, 24 जुलैचा निफ्टीचं प्राइस. 24 जुलैला निफ्टीची क्लोजिंग प्राइस होती 24,413.50 रुपये. त्यानंतर 25 जुलैला निफ्टीची क्लोजिंग प्राइस आहे 24,406. 24,413 आणि 406 मध्ये 7 रुपये 40 पैशाचा फरक आहे. म्हणजे या दिवशी निफ्टीमध्ये कॅन्डल आपल्याला ग्रीन दिसत आहे, पण निफ्टी 7 रुपये 40 पैशांनी निगेटिव्ह मध्ये क्लोज झाला आहे, जे आपल्याला इथे वरती दिसत आहे. म्हणजे या दिवशी मार्केट 7 पॉईंटने निगेटिव्ह मध्ये क्लोज झालेला होता निफ्टी, पण तरी पण आपल्याला कॅन्डल ग्रीन दिसत आहे, कारण की त्या दिवशी प्राइस गॅप डाऊन झाली होती. गॅप डाऊन हो
ज्या दिवशी गॅप डाऊन होऊन जे ओपनिंग प्राइस होते त्याच्यापेक्षा क्लोजिंग वर आली, म्हणून त्या दिवशी कॅन्डल ग्रीन बनली, पण निफ्टी तरी पण निगेटिव्ह मध्ये होता. कारण की निफ्टी कालच्या क्लोजिंग पेक्षा त्या दिवशी क्लोजिंग म्हणजे 24 जुलैच्या क्लोजिंग पेक्षा 25 जुलैची क्लोजिंग खाली होती, म्हणून आपल्याला कॅन्डल निगेटिव्ह दिसली. क्लिअर आहे सर हा कन्सेप्ट? ठीक. आता कॅन्डलस्टिकचे खूप सारे टाइप्स आहे. आता ते कॅन्डलस्टिकचे जे टाइप्स आहे ते टाइप्स आपण शिकणार. आता हे कॅन्डलस्टिक जे आहे, आता याचा जर इतिहास पाहिला तर याला म्हटलं जाते जापनीज कॅन्डलस्टिक. कारण की याचा जो जन्म आहे, याचा जन्म झाला जपानमध्ये. जपानमध्ये जे तांदूळाचे व्यापारी होते, ते तांदूळाचे व्यापारी काय करत होते, त्यांच्यापाशी जो तांदूळाचे प्राइस होते, ते तांदूळाच्या प्राइस मोजासाठी असे कॅन्डलस्टिक, जशी आता हे आपल्याला कॅन्डलस्टिक दिसत आहे, असं काहीतरी ते बनवत होते. ते काय करत होते, महिन्याच्या मंथली कॅन्डलस्टिक बनवत होते, म्हणजे एका महिन्याची त्यांची एक कॅन्डल राहत होती. ते काय करत होते, महिन्याच्या सुरुवातीला जे तांदूळाचे भाव होते ते तांदूळाचे भाव नोट करत होते आणि महिन्याच्या शेवटी जे भाव होते ते नोट करत होते. म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी जे प्राइस आहे, म्हणजे ते होती महिन्याच्या सुरुवातीची प्राइस, त्याची ओपनिंग प्राइस, जशी आपण आज ओपनिंग प्राइस कन्सिडर केली, ती ओपनिंग प्राइस म्हणजे त्यांची महिन्याच्या 1 तारखेची प्राइस. आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी होऊ शकते 30 तारखेचा महिना किंवा 31 तारखेचा महिना, 30-31 तारखेला जे तांदूळाची प्राइस राहत होती ते नोट करत होते आणि त्या प्राइसची मिळून ते अशी काहीतरी बॉडी बनवत होते. आता तांदूळाची प्राइस 1 तारखेपेक्षा 30 तारखेला जर वर असेल, वर गेली असेल, तर कॅन्डल अशी पॉझिटिव्ह बनत होती. 30 तारखेला प्राइस 1 तारखेपेक्षा जर खाली आली असेल तर कॅन्डल अशी निगेटिव्ह बनत होती. अशी काहीतरी कॅन्डल बनत होते. आणि त्या महिन्याच्या मनात म्हणजे 1 तारखेला आणि 30 तारखेच्या प्राइसच्या मनात जे पण प्राइस त्या त्या रेंजच्या वर जात होती, तो त्याचा हाय, जसं आपण हाय कन्सिडर केला, तो त्याचा हाय म्हणून ते नोट करत होते आणि त्या महिन्यातला लोएस्ट प्राइस ते अशी नोट करत होते. अशी ते तांदूळाचे व्यापारी काय करत होते, तांदूळाच्या प्राइसेस नोट करत होते जपानमध्ये. हे चालत होतं जवळपास 16व्या शतकात, म्हणजे आजपासून 400 वर्ष जुने, 400 वर्ष जुना हा कन्सेप्ट आहे. त्यानंतर तिथे एक स्टीव्ह निल्सन नावाचा व्यक्ती गेला, जो ब्रिटिश व्यक्ती होता. तो काहीतरी मेरिल लिंच हा एका रिसर्च फर्म मध्ये जॉब करत होता, जसं मॉर्गन स्टॅनले आहे, मुडीज आहे. आता ह्या रेटिंग एजन्सी आहे अमेरिकेच्या मोठ्या. अशीच एक मेरिल लिंच म्हणून एक रेटिंग एजन्सी आहे, इन्व्हेस्टमेंट बँक पण आहे, मोठी एक फंड कंपनी. त्या कंपनीमध्ये एक स्टीव्ह निल्सन नावाचा व्यक्ती होता. त्या स्टीव्ह निल्सन नावाच्या व्यक्तीला हे कॅन्डलस्टिक जपानमध्ये फिरायला गेला तेव्हा दिसले. आता ह्या जे जपानमध्ये कॅन्डलस्टिक बनवलंय याचा जनक म्हटलं जाते हा जो हे जे नाव दिसत आहे वरतं फर्स्टला, मोनेशिमा होमा याला म्हटलं जाते. कारण की यांनी जवळपास 1700व्या शतकात, म्हणजे 1600 ते 1700च्या मधातलं 1700व्या शतक, त्याच्या सुरुवातीला यांनी काहीतरी असं हे बनवलं होतं कॅन्डलस्टिक. त्यानंतर हा स्टीव्ह निल्सन नावाचा मेरिल लिंच मध्ये काम करणारा व्यक्ती गेला. तो काहीतरी गेला 1970च्या तेवढ्यात, तिथे गेला आणि त्याने त्या कॅन्डलस्टिक आणल्या आणि त्याला आयडिया आलं की हा कॅन्डलस्टिक आपण आपल्या फायनान्शियल मार्केट, म्हणजे स्टॉक मार्केट झालं, करन्सी मार्केट झालं, कमोडिटी मार्केट झालं, हे सगळ्या मार्केटला म्हटलं जाते फायनान्शियल मार्केट. तर या मार्केटमध्ये आपण आणू शकतो असं त्याला आयडिया आला आणि त्यांनी पूर्ण अभ्यास करून तो इकडे आला US आणि UK मध्ये. आणि त्याचे जे कॅन्डलस्टिकचं अनालिसिस त्या सगळ्याला बाकी जे अनालिस्ट आहे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि हे जे कॅन्डलस्टिक आणि जे बाकी टेक्निकल अनालिसिस आपण शिकत आहे, याला ऍक्च्युअली मध्ये जे वेस्टर्न हे आहे देश, जसं युरोप आहे आणि अमेरिका खंड आहे, USA आहे, त्यांनी ऍक्च्युअल मध्ये मान्यता दिली 1980ला. म्हणजे 1980च्या आधी मार्केटमध्ये, आपल्या स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस नावाचा कन्सेप्टच नव्हता. 1980च्या आधी फक्त होता फंडामेंटल अनालिसिस. म्हणजे आपण जसं ते पी रेशो बघितलं, बुक व्हॅल्यू बघितली, ते जे रेशो बघितले, कंपनी काय करत आहे, परफॉर्मन्स कसा राहील, पुढच्या 5 वर्षात काय बिझनेस प्लॅन होऊ शकतात, कंपनी 5 वर्षात कुठे राहू शकते, अशा प्रकारचं जे अनालिसिस झालं त्याला म्हणतो आपण फंडामेंटल अनालिसिस. तर ते फंडामेंटल अनालिसिस आजपर्यंत मार्केटमध्ये चालत होतं 1980 पर्यंत. अच्छा, तुम्ही ते हर्षद मेहताची एक सिरीज आली होती आता लॉकडाऊन मध्ये, ते जर बघितले असेल तर त्यामध्ये टेक्निकल अनालिसिस नावाचा कन्सेप्ट नव्हता. कारण की ती जी सिरीज आहे, त्या सिरीज मधला जो काळ होता तो होता जवळपास 1970 ते 1990चा. आता 1990च्या आसपास पण भारतामध्ये, भले तिकडे युरोप आणि अमेरिकामध्ये, US मध्ये 1980ला टेक्निकल अनालिसिसला मान्यता भेटली होती. टेक्निकल अनालिसिस म्हणून असा का पार्ट असतो मार्केटमध्ये, हे कन्सिडर त्यांनी केलं होतं आणि टेक्निकल अनालिसिस वर सर्टिफिकेट त्यांनी देणं सुरू केलं होतं. पण आपल्या इंडियामध्ये तो कन्सेप्ट अजून पण पोहोचलेला नव्हता. म्हणून त्या सिरीज मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करा, त्यावर मूवीज पण बनलेले आहे खूप, स्कॅम 1992 म्हणून. तर त्यामध्ये जर तुम्ही बघा, तर त्यामध्ये टेक्निकल अनालिसिस नावाचा आपल्याला कन्सेप्ट नाही मिळेल, त्यामध्ये फक्त फंडामेंटल अनालिसिस नावाचा कन्सेप्ट मिळेल. आणि त्यानंतर टेक्निकल अनालिसिस भारतात आला, तो हर्षद मेहता स्कॅम झाला. त्यानंतर हळूहळू भारतात टेक्निकल अनालिसिस यायला लागलं, जसं कम्प्युटर चार्टिंग सॉफ्टवेअर यायला लागले, सगळ्या गोष्टी ऑनलाईन यायला लागल्या. मेनली ह्या गोष्टी जे आपलं स्टॉक मार्केट,
स्टॉक मार्केट सगळ्या गोष्टी ज्या ऑनलाईन झाल्या ह्या झाल्या 2000च्या नंतरच्या काळात. तर 2000च्या नंतरच्या काळापासून टेक्निकल अनालिसिस जे आहे हे पूर्ण जगभर पसरलं, जसा इंटरनेटचा प्रसार झाला आणि त्यानंतर हे टेक्निकल अनालिसिस यूज केला जातो. आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये जर सर्टिफिकेशन मध्ये आपण जर पाहिलं तर एक अमेरिकेची संस्था आहे. एक मिनिट, एक टेक्निकल अनालिसिस मध्ये पहा, एक अमेरिकेची एक संस्था आहे जिला म्हटलं जाते सीएम. तेच फक्त जगभरातली एक संस्था आहे जिच्या टेक्निकल अनालिसिसला मान्यता मिळालेली, ती एमटी म्हटलं जाते. त्या इन्स्टिट्यूटला सीएमटीचा फुल फॉर्म होतो चार्टेड मार्केट टेक्निशियन. आता हेच एक सर्टिफिकेट आहे जे पूर्ण जगभर चालते. बाकी आपल्या इंडियामध्ये असं कोणताच सर्टिफिकेट नाही जे टेक्निकल अनालिसिस वर मिळते. आता जे सेबी आपले सर्टिफिकेट देते, सेबीची संस्था आहे एनआयएसएम म्हणून सेबीचे इन्स्टिट्यूट आहे, ते आपल्याला सर्टिफिकेट देतात. तर ते आपल्याला जे सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात ते फंडामेंटल अनालिसिसवर आहे आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट, इक्विटी, करन्सी, कमोडिटी या मार्केटवरचे सर्टिफिकेट देतात. टेक्निकल अनालिसिसवरचं असं वेल नोन सर्टिफिकेट आपल्या इंडियामध्ये सध्या कुठलंच नाही. एक सीएमटी म्हणून सर्टिफिकेट आहे आणि आपल्या मार्केटमध्ये फंडामेंटल अनालिसिसवरचं सर्टिफिकेट आहे ज्याला म्हटलं जाते रिसर्च अनालिस्ट. हे फंडामेंटल अनालिसिसवरचं एक सर्टिफिकेट आहे जे आपल्या मार्केटमध्ये चालते. आपल्या मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिसवरचं कुठलाच सर्टिफिकेट नाही. आणि बाहेर हे जे सीएमटी इन्स्टिट्यूट आहे हे आहे अमेरिकेचं इन्स्टिट्यूट. आता सीएमटी जसं टेक्निकल अनालिसिससाठी आहे तसं सीएपी म्हणून आहे अमेरिकेचं इन्स्टिट्यूट, ज्याला चार्टेड मार्केट टेक्निशियन म्हटलं जातं, सॉरी चार्टेड फायनान्शियल अनालिस्ट म्हटलं जातं. आता अशा प्रकारचे सर्टिफिकेट मार्केटमध्ये चालतात. एक टेक्निकल अनालिसिसवर फक्त पूर्ण जगात एकच सर्टिफिकेट मिळतात जे चार्टेड मार्केट टेक्निशियन आहे. कारण की टेक्निकल अनालिसिस नवीन नवीन आलेलं आहे. टेक्निकल अनालिसिसला 1980 पासून युएसए मध्ये सर्टिफिकेट देणं सुरू झालं की हा पण कन्सेप्ट मार्केटमध्ये असतो. त्याआधी टेक्निकल अनालिसिस म्हणून असा कन्सेप्ट मार्केटमध्ये नव्हता. त्याआधी फंडामेंटल अनालिसिस चालत होता आणि 2000च्या काळानंतर पूर्ण जगभरात हा टेक्निकल अनालिसिस नावाचा कन्सेप्ट पसरला. आता आपण बघतात की आपण कॅन्डलस्टिक पाहिलं तर कॅन्डलस्टिकचे काही टाईप असतात. पण आता हे जे कॅन्डलस्टिक आहे ह्या जे कॅन्डलस्टिकचे टाईप आहे, त्या कॅन्डलस्टिकचे टाईप जे आहे ही कॅन्डलस्टिक कुठे जरी बनली मार्केटमध्ये तर मधात ही कॅन्डलस्टिक काम नाही करत. आता ही जी कॅन्डलस्टिक आहे ही एका जर स्पेसिफिक लेवलवर जर बनली तरच ही कॅन्डलस्टिक चांगल्या प्रकारे काम करू शकते. एक मिनिट, तर काही क्वेश्चन राहिला तर तुम्ही माईक ऑन करून विचारू शकता. आता आपण कॅन्डलस्टिकचे आपल्याला टाईप बघायचे. आपण हिस्ट्री तर बघितली, जपानमधून हा कन्सेप्ट आला आणि हा आपल्या मार्केटमध्ये यूज केला जातो. आता कॅन्डलस्टिकचे आपल्याला असे टाईप बघायचे की त्याला कॅन्डलस्टिकचे रिव्हर्सल पॅटर्न म्हणतात. म्हणजे तो कॅन्डलस्टिकचा पॅटर्न जनरली बनल्यावर मार्केट तिथून रिव्हर्स होते. म्हणजे आता तो जो पॅटर्न आयडेंटिफाय केलाय तो कोणी आयडेंटिफाय केलाय, त्या स्टीव्ह निसॉनने आयडेंटिफाय केलाय की हा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न मोस्ट ऑफ द टाइम मार्केट जिथून जिथून रिव्हर्सल दिलेला आहे. तर मार्केटमध्ये रिव्हर्सल म्हणजे काय असते आता समजून घ्या. आपण घेऊ लाईव्ह चार्टवर, एक मिनिट. आता समजून घ्या ही प्राइस आहे, ही प्राइस वर चालली. आता इथून जेव्हा अशी प्राइस खाली, आता हा जो पॉईंट झाला वरचा, हा जो वरचा पॉईंट झाला याला म्हणू आपण रिव्हर्सल. आता हा जो पॉईंट आहे, हा जो वरचा पॉईंट आपल्याला दिसत आहे, एक मिनिट झूम करतो. आता हा जो वरचा पॉईंट आहे इथून मार्केट याला म्हणू आपण रिव्हर्सल. आता होऊ शकते प्राइस इथे खाली जाऊन खालून अशी वर जाऊ शकते. आता हा जो खालचा पॉईंट आहे याला म्हणू रिव्हर्सल. म्हणजे आता हे जे असे पॉईंट आहे अशा पॉईंटवर जनरली मोस्ट ऑफ द टाइम सेम टाइपचे कॅन्डलस्टिकचे पॅटर्न त्यांनी जो स्टीव्ह निसन आहे त्यांनी ऑब्झर्व केले आणि त्यांनी त्याला म्हटलं की कॅन्डलस्टिकचे रिव्हर्सल पॅटर्न. म्हणजे असे कॅन्डलस्टिकचे पॅटर्न आपल्याला स्टडी करायचे की जे कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बनल्यावर मोस्ट ऑफ टाइम तिथून त्या लेवलवर रिव्हर्सल येते. आता ते जे कॅन्डलस्टिकचे पॅटर्न आहे ते कॅन्डलस्टिकचे पॅटर्न स्पेसिफिक एका लेवलवरच बनल्यावर ते वर्क करतात. आता एका कॅन्डलस्टिकचा पॅटर्न एका स्पेसिफिक लेवल बनल्यावरच तिथून तो होऊ शकतो रिव्हर्सल येईल. पण कॅन्डलस्टिकचा पॅटर्न एक ट्रेंड चालू आहे त्याच्या मला कुठेही बनला तर तो वर्क नाही करणार. त्यासाठी आपल्याला बघायला लागेल डाऊ थेरी. डाऊ थेरीनुसार आपण असे झोन पहिले आयडेंटिफाय करणं शिकू की त्या झोन पासून रिव्हर्सल येऊ शकते किंवा त्या झोन पासून प्राइस रिव्हर्स मारू शकते.
आणि त्यानंतर आपण त्या झोनवर कोणते कॅन्डलस्टिकचे पॅटर्न स्टडी करायचे ते कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बघू. त्याआधी आपण सुरुवातीला स्टार्ट करू डाऊ थेरी. आता डाऊ थेरी जे आहे एक डाऊ जोन्स नावाचा व्यक्ती होता. डाऊ जोन्स नावाचा व्यक्ती होता. त्याने एक थेरी मांडलेली आहे. त्यांनी एक थेरी अशी मांडलेली की त्याची जी थेरी आहे त्या थेरीनुसारच एक्झॅक्ट मार्केट मुवमेंट करते. आता त्याच्या नावावर एक डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज म्हणून अमेरिकेचा इंडेक्स पण आहे. म्हणजे त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेने स्वतःच्या एका इंडेक्सला, जसं आपला निफ्टी म्हणून एक इंडेक्स आहे तसा अमेरिकेने स्वतःच्या इंडेक्सला एक डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज म्हणून नाव पण दिलेलं आहे. त्या डाऊ जोन्सचं नाव दिलेलं आहे डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज. हा डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज हा अमेरिकेचा एक इंडेक्स आहे. जसा आपला एक निफ्टी आहे तसाच डाऊ जोन्स अमेरिकन इंडस्ट्रियल ॲव्हरेज हा एक युएसएचा इंडेक्स आहे. आता ह्याच डाऊनी एक थेरी मांडली मार्केटमध्ये. टेक्निकल ॲनालिसिस वर बेस त्याची थेरी आहे. त्याची थेरी जी म्हणते त्याच पद्धतीने अजून पण पूर्ण प्राइसची मुवमेंट, प्राइसचं बिहेवियर चालतं. आता आपण त्याची थेरी कशा प्रकारे वर्क करते त्याचीच थेरी बघू. एक मिनिट. आपण आधी डाऊ थेरी बघू आणि त्यानंतर आपण कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बघू. कारण की कॅन्डलस्टिकचे पॅटर्न कोणत्या पण लेवलवर बनले तर ते वर्क नाही करत. ते ॲज पर डाऊ थेरी एखाद्या प्रॉपर लेवलला जर बनले तरच ते वर्क करतात. म्हणून आपण सुरुवातीला आधी डाऊ थेरी पाहून घेऊ आणि त्यानंतर आपण कॅन्डलस्टिकचे रिव्हर्सल पॅटर्न बघू. आता एक काम करा तुम्ही, ही लीची लिंक आहे. ही लिंक आपल्या जवळपास 40 मिनिट आपल्याला ही लिंक काम करते. तर आता 40 मिनिटं होत आहे. 2 मिनिट बाकी आहे. 2 मिनिटांनी ही लिंक एक्सपायर होऊन जाईल. तर तुम्ही एक काम करा, जी दुसरी लिंक पाठवली आहे त्या लिंकवर जॉईन करा. कारण की आपण रेकॉर्डिंग नाही करू शकत. आपण जर कंटिन्यू सेशन जर घेतो म्हटलं गुगल मीट तुम्ही वगैरे. पाठवले का वैभव सर आशिष सरांना? हो, आशिष सरांना पण पाठवली आणि मयूरला पण पाठवली. तुम्हाला पण पाठवली. ठीक आहे, पाठवतो. ठीक आहे.